नमस्कार. आज मला काही प्रश्न पडलेले आहेत. हे प्रश्न खूप दिवसापासून आहेत, पण मी आज ते विचारण्याचं धाडस करत आहे. कारण मला हे प्रश्न, हे जे विचार आहेत ना, ते खूप बेचैन करत आहेत. कारण हे प्रश्न फक्त मलाच आहेत, हे विचार फक्त मलाच आहेत, की आजूबाजूच्या लोकांना आहेत. कारण आजूबाजूच्या लोकांमध्ये वागण्यामध्ये तर दिसत नाही आहेत. कारण ते त्यांचं रुटीन व्यवस्थित फॉलो करतात. उठतात, जे जॉबला जातात, त्या गृहिणी आहेत, ज्या घरातले काम करतात, रुटीन व्यवस्थित सुरू आहे. अ, त्या लोकांकडे बघून असं वाटतं, की आपल्या जगामध्ये काहीच सुरू नाही आहे. आपल्या देशामध्ये काहीच सुरू नाही आहे. सर्व एकदम व्यवस्थित छान, 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 छान आहे. की लोकांना काही टेन्शन नाही आहे, की ते त्यांचं उठतात रेग्युलर, ते त्यांचं ऑफिसला किंवा घरातली कामं करून व्यवस्थित सुखाने राहत आहेत. पण जेव्हा-जेव्हा मी न्यूज बघते, जेव्हा-जेव्हा ह्या गोष्टी घडतायत, ज्या आपल्या कानावर ऐकायला येतात, तेव्हा आपण त्या गोष्टीवर रिॲक्ट न होता, त्या गोष्टीचा विचार न करता एवढे शांत बसू शकता, ह्या गोष्टीचं मी खूप बेचैन झाले ह्या गोष्टीवरून. आता भारताची जी परिस्थिती आहे, जे दिल्लीमध्ये सुरू आहे, जे विद्यार्थी प्रोटेस्ट करत आहेत, कशासाठी प्रोटेस्ट करत आहेत? वोटर मोजणे इतकेच विद्यार्थी आहेत का आपल्या भारतामध्ये, की जेणेकरून फक्त ते तेवढेच लोकं आहेत, की जे प्रोटेस्ट करत आहेत आणि ते प्रोटेस्ट का करत आहेत? कशासाठी करत आहेत? आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही गोष्टी चुकीच्या घडत आहेत, त्यांच्या अगेन्स्ट ते लोकं प्रोटेस्ट करत आहेत. प्रत्येकाला नाही शक्य. मी मान्य करते, की प्रत्येकजण दिल्लीमध्ये आज नाही जाऊ शकणार आणि तिथे जाऊन आंदोलनामध्ये सहभागी नाही होऊ शकणार. पण को तुम्ही इनिशिएटिव्ह ते घ्या. तुम्ही तुमच्या शहरामध्ये, तुम्ही तुमच्या गावामध्ये तुम्ही ते बोला. प्रत्येकाने बोला, प्रत्येकाने बोला. तरच इम्पॅक्ट पडणार आहे. थोड्याफार लोकांनी 150 करोड लोकांपैकी फक्त 1000 लोकांनीच बोललेलं कोणालाही फरक पडणार नाही. इव्हन त्या लोकांचं काही कमी जास्त झालं त्या प्रोटेस्टमध्ये. म्हणजे ज्या नीटचे पेपर फुटलेले आहेत, त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी सुसाईड केला. त्यांचाही काही परिणाम झाला नाही त्या लोकांवरती किंवा अजून त्या आंदोलनामध्ये पण जरी काही कोणाला काही झालं आणि त्या आंदोलनामध्ये पण लोकं मेले, तरी पण त्या लोकांना काही फरक नाही पडणार. पण जेव्हा एकीचं बळ दिसेल ना, जेव्हा 150 करोडातले लोकं आहे ना, येऊन बोलतील तिथे आणि जाब विचारतील, की का बरं प्रत्येक वेळेस पेपर फुटला जातो? का बरं विद्यार्थ्यांवरती एवढा अन्याय होत राहतो? म्हणजे विद्यार्थी म्हणजे आपण शिक्षण देतो. शिक्षण कशासाठी घेतो? की आपण शिक्षण घेतल्याच्या नंतर आपण आपल्या पायावरती उभं राहणार, नोकरी करणार, आपलं आयुष्य सुखाने जगणार. हा हेतू आहे शिक्षणाचा. आणि शिक्षणामध्ये आपल्याला एक सामाजिक नैतिकता येऊन जाते, की एक आपण चांगला नागरिक कसा असावा. चांगला नागरिक घडवण्यासाठी आपण शिक्षण देतो. बरोबर? पण ते चांगला नागरिक घडवण्यासाठी जे शिक्षण देतो, तुम्ही त्याच्यामध्येच जर घोटाळे करत असाल, तेच एवढे प्रॉब्लेमॅटिक असेल, तर तो नागरिक कसा घडेल? आज आपण आजूबाजूला एवढ्या गोष्टी घडताना बघतोय. रेप होतायत, खून होतायत, लोकं सुसाईड करतायत, ॲक्सिडेंट होतायत. ह्या डॉक्टरने हे केलं, त्या डॉक्टरने ते केलं. फेक डॉक्टर आहेत, फेक डिग्र्या आहेत. पण हॉस्पिटल कुठे-कुठे हॉस्पिटल नाही आहेत आणि जिथे हॉस्पिटल आहे तिथे डॉक्टर नाही आहेत. सेम जिथे शाळा आहे तिथे टीचर नाही आहे. जिथे टीचर ज्यांना आवड आहे, ज्यांना टीचर हे द्यायचं आहे, तिथे शाळा नाही आहेत. टी-ई-टीच्या परीक्षा डिले होत राहतात, डिले होत राहतात. तिथे पण घोटाळे होत राहतात. म्हणजे नेमकं काय करायचं आहे सरकारला? नेमकं सरकारला काय करायचं आहे? त्यांना एक चांगला नागरिक घडवायचा नाही आहे का? त्यांना एक माणूस घडवायचा नाही आहे का? जेणेकरून भारताचं नाव मोठं होईल. आपल्याला विश्वगुरू बनायचं आहे. पण विश्वगुरू बनण्यासाठी आपल्याकडे सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे, ती आहे आपली लोकसंख्या. आणि त्या लोकसंख्येचा आपण जेवढा जास्त फायदा घेऊ ना, तेवढं ते लोकसंख्येच्या त्या फायद्यामुळे आपण विश्वगुरू लवकरात लवकर बनू. कारण इतर देशामध्ये लोकसंख्या नाही आहे. खूप कमी लोकं आहेत. कमी लोकं असताना सुद्धा ते आज टॉपला आहेत आणि आपल्याकडे लोकसंख्या आहे ज्याचा आपण फायदा घेऊ शकतो. युवकांचा फायदा घेऊ शकतो. त्यांना चांगलं शिक्षण देऊन, त्यांना चांगल्या नोकऱ्या देऊन, त्यांना रोजगार देऊन प्रत्येक गोष्टीमध्ये आपण विकास घडवू शकतो. म्हणजे शेतीपासून, औद्योगिक धंद्यापासून, आय-टी क्षेत्र कोणते क्षेत्र नाही की जिथे आपण त्यांचा उपयोग करू शकत नाही. आपल्याकडे सर्वात मोठी संपत्ती आहे ती म्हणजे लोकसंख्या. पण प्रॉब्लेम असा होतो ना, की आपण आपल्या लोकसंख्येला आहे ना, चुकीचा मार्ग दाखवतोय. आपली लोकसंख्या आहे ज्याला जर तुम्ही शिक्षणाची जर त्याला मार्ग दाखवला आणि तो जर चांगला नागरिक झाला ना, तर नक्कीच भारत विश्वगुरू बनेल. पण जर तुम्ही चुकीचा धर्माच्या नावाखाली जर त्याला अंधभक्त करून ठेवत असाल ना,
तर केव्हाच आपण विश्वगुरू तर बनणारच नाही आहे, पण आपण उलट खड्ड्यात जाऊ. कारण एक काळानंतर, एक काही वर्षानंतर आहे ना, काहीच राहणार नाही. फक्त आपलीच लोकसंख्या आहे ना, जिथे आपण त्यांचा फायदा करून घ्यायला पाहिजे ना, तीच आपल्यावरती बर्डन बनेल. कारण कमवणारे शिक्षण नाही आहे, त्यामुळे कमवणारे नाही आहेत, रोजगार नाही आहे, डेव्हलपमेंट नाही आहे, डेव्हलपमेंटच्या नावाखाली काही नाही आहे. रोड करतोय तर आपण रोडामध्ये खड्डे पण करतोय. म्हणजे रोड करतोय तर खड्डे पण करतोय. पूल बांधतोय तर ते लगेच पडतायत पण. म्हणजे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर अशी करा ना, की ती कमीत कमी 50-50 आज ब्रिटिशांनी आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर करून ठेवलेली 100-100 वर्ष त्यांचे पूल पडत नाही आहेत. त्यांनी ज्या सिस्टम करून ठेवल्यात, आपण ब्रिटिशांनी आपल्याला खूप लुटलेलं आहे. पण हा पण विचार करायला पाहिजे, की त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत ना, की त्या 100 वर्षापासून डगमगत नाही आहेत. पूल पडत नाही आहेत त्यांचे. आपले एका 2 महिन्यामध्ये पूल पडतायत. एक तर तो बांधला जात नाही आहे. पूल सँक्शन होत नाहीत वर्षानुवर्षे. रोड सँक्शन होत नाही आहेत वर्षानुवर्षे. रखडल्या जातात आणि इकडून-तिकडून करून जेव्हा ते होतात, ते 1 वर्ष पण टिकत नाही आहेत. का? कारण मग परत आपल्याला बांधता येतील, परत कॉन्ट्रॅक्ट निघेल, म्हणजे भ्रष्टाचार करता येतील. म्हणजे किती चुकीच्या गोष्टी आपण घेऊन चाललेलो आहोत. किती चुकीच्या गोष्टी आपण बिंबवत आहोत समाजामध्ये. म्हणजे लोकांना फक्त एक नाही सिव्हिल इंजिनियर व्हायचं आहे आणि पैसे कमवायचे आहेत बास. हा थॉट येतो. पण नाही, मी सिव्हिल इंजिनियर बनणार आणि अशी बिल्डिंग उभी करेल किंवा असा रोड तयार करेल, की जेणेकरून त्याच्यामध्ये परत-परत पैसा घालायचा नाही. तो पैसा मी इतर गोष्टीसाठी घालेल. असं होतच नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये फक्त भ्रष्टाचार करायचा आहे आणि हे आपण शिकवतोय. डॉक्टर बनायचं आहे. आज आपण डॉक्टर बनण्यासाठी 20-25 लाख रुपये खर्च करतोय. पण डोक्यामध्ये काय येतो? पहिला प्रश्न येतो, की मी आज 25 लाख रुपये घातले, मला त्या 25 लाख मला अगोदर काढायचे. हा थॉट येतोय. हा थॉट येत नाही, की मी डॉक्टर झाल्याच्या नंतर कोणाला तरी उपयोगाला येईल, कोणाचा तरी जीव वाचेल, ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्या मी कामाला येईल. हा थॉटच येत नाही आहे. हा थॉट येतो, की मी पैसा घातलेला आहे, मला माझा पैसा वापस घ्यायचा आहे विथ इंटरेस्ट. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट बघतायत प्रत्येक क्षेत्रामध्ये, की तुम्ही शिक्षणामध्ये पैसा घातला, की त्याच्यातून काय आउटपुट मिळेल. तुम्ही डॉक्टर, इंजिनियर बनणार, तुम्ही त्याच्यामध्ये पैसा घातला, त्याच्यामधून किती आउटपुट मिळेल. पण त्याच्यामध्ये मग भ्रष्टाचार वाढतोय. आता जे दिल्लीमध्ये लोक प्रोटेस्ट करत आहेत, नीट पेपर लीक झालेला आहे. बेसिक एकदम प्रांजळ त्यांची मागणी आहे, की पेपर का बरं फुटला जातो? बेसिक आहे. जिथे आपण नीट आहे, नीटचा पेपर देऊन लोक डॉक्टर बनणार आहेत, विद्यार्थी डॉक्टर बनणार आहेत आणि ते डॉक्टर आपलं भविष्य आहे, की ते आपल्याला वेगवेगळे ट्रीटमेंट करून, वेगवेगळे रिसर्च करून, ते सायंटिस्ट वगैरे करून आपल्याला पुढे घेऊन जाणार आहेत. एवढे आजार आहेत आणि त्याच्यावरती ते रिसर्च केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यातून बाहेर काढणार आहेत. कारण आपल्याकडे लोकसंख्या आहे, त्याच्यामुळे बिमारी पण होत आहेत, पण त्याच्यावरती इलाजच नाही आहे. इलाज नसल्यामुळे लोक मरत आहेत. लोकांना मरत आहेत त्याचाही फरक नाही पडत. पण जे डॉक्टर घडणार आहेत, ते डॉक्टर पण चांगले पाहिजे ना, प्रामाणिक पाहिजे. त्यांनी तेवढं ते शिक्षण त्यांनी व्यवस्थित घेतलेलं पाहिजे, की कोणताही फेक डॉक्टर येईल आणि त्याला समजत नाही की काय होतंय, तर तो इलाज काय करणार आहे? म्हणजे जिथे ट्रीटमेंट घेऊन आपण 5 वर्षाची ऐवजी 10 वर्ष जगणार आहे, तिथं 5 वर्षाची ऐवजी 1 वर्षामध्येच मरू त्या रॉंग ट्रीटमेंटने. हे समजायला ती प्रोसेस माझ्यामध्ये खूप कन्फ्युजिंग आहे. कारण मला नाही समजत आहे, की हा विचार फक्त मीच करते का? बाकीचे लोक का करत नाहीत? इव्हन माझे मिस्टर सकाळी उठतील, ऑफिसला जातील, घरी येतील, मोबाईल बघतील, रील बघतील आणि आजकाल तर ते रील फॅड एवढं झालेलं आहे, की शॉर्ट गोष्टीमध्ये तुम्ही क्रिएट करताय. तुम्ही चांगली गोष्ट आहे. एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, ज्यांना ते करायचं आहे, ज्यांना मांडायचं आहे, आपले मत मांडायचं आहे. आता मी पण माझं मत मीडिया थ्रूच मांडणार आहे. ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच मांडणार. पण तुम्ही जे मांडणार आहात ते पण किती चांगलं आहे की कसं आहे ते पण महत्त्वाचं आहे. आपल्या डोक्याला जे जेवण लागतं, जसं आपल्या शरीराला अन्न लागतं, तसं आपल्या डोक्याला पण जो खुराक लागतो तो हेल्दी पाहिजे. आपण आपल्या डोक्यामध्ये काय भरवतोय हे महत्त्वाचं आहे. आपण जर चुकीच्या गोष्टी जर बघत राहिलो तर आपण चुकीच्याच घडणार. आता एवढे खून होत आहेत, म्हणजे एक गोष्टी अशा बाहेर पडत आहेत, अशा गोष्टी बाहेर पडत आहेत की म्हणजे रेस सुरू आहे, कॉम्पिटिशन सुरू आहे की कोण आता कसं मारेल आणि
कसा काटा काढेल आणि त्याची विल्हेवाट कशी लावेल. म्हणजे कॉम्पिटिशन सुरू आहे, समजत नाही आहे. पण याच्यातून मग आपण काय शिकतोय? कोणाचा खून करणं सर्वात महत्त्वाची गोष्ट, खून करणं, कोणाचा जीव घेणं हीच सर्वात चुकीची गोष्ट आहे. आणि त्याच्यावर जर शिक्षा झाली, त्याच्यावर लगेच ॲक्शन घेतली आणि ज्याने खून केला त्याला लगेच शिक्षा झाली, तर दुसरा खून करणारा घाबरेल. अरे नाही, मी त्याचा जीव घेतला तर मला किती शिक्षा होईल, म्हणजे तो तर जीवे जाईल पण मी पण जीवे जाईल, ही भीती नाही राहिली. अरे त्याने खून केला, त्याला काय झालं? अरे त्याने बलात्कार केला, इव्हन बलात्कार म्हणजे छोट्या 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या मुलींना तुम्ही सोडत नाही, 80 वर्षाच्या आजींना तुम्ही सोडत नाही आहेत. आणि जे बलात्कार करतायत त्यांच्यावर ॲक्शन पण होत नाही आहे. त्यामुळे माइंडसेट असं होतं की यार हां, झाली माझी इच्छा, केला बलात्कार, बघू पुढच्या पुढे. कारण आत्तापर्यंत ज्यांनी बलात्कार केले त्यांना कुठे शिक्षा झाली? ही भीती नाही आहे. बलात्कार केला तेव्हाची तेव्हा त्याला शिक्षा द्या, भीती बसेल. खून केला तेव्हाची तेव्हा त्याला शिक्षा द्या, भीती बसेल. अरे आपण शासनकर्ते आहोत आणि आपण जर आपण आपल्या मतदान करते वेळेस आपण आपल्या वोटरला जे आश्वासन दिलेले आहेत की आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही असं प्रगती करू, आपण रोजगारामध्ये जाऊ, आपण शिक्षणामध्ये जाऊ, आपण आरोग्याकडे जाऊ, आपण हे डेव्हलपमेंट करू, आपण सायंटिस्ट, हे तुम्ही आश्वासन दिले आणि ते पूर्ण नाही केलं तर सरकार आपलं पडेल. लोक आपल्याला नेक्स्ट टाईम नाही निवडून देणार. ही जेव्हा भीती बसेल ना, तेव्हा शासनकर्ते एकदम प्रामाणिकपणे त्यांचं काम करतील. प्रामाणिकपणे. का? कारण पुढच्या वेळेस ते आपल्याला निवडून देणार नाही आहेत. आणि ही भीती गरजेची आहे. ही भीती प्रत्येकामध्ये असली पाहिजे की आपण काही चुकीचं केलं की आपल्याला काहीतरी होईल, आपल्याला शिक्षा मिळेल. आपण जसं बोलतो, आपल्याकडे अंधश्रद्धा काय आहे की आपण हे चुकीचं केलं, आपल्याकडे काय म्हणतात की अरे गडे तू हे केलं ना की देव तुला पाप देईल, तुला शिक्षा मिळेल, तू पाप केलं की तुला शिक्षा मिळेल. ही भीती घातली ना, पण देव शिक्षा देतो, खरंच देतो. केव्हा देतो? पण आपल्याकडे शासन आपण बसवलेलं आहे शिक्षा करण्यासाठी, चुकीच्या गोष्टींना, चुकीच्या व्यक्तीला. न्यायालये आहेत, चुकीची गोष्ट घडली तिथेच ॲक्शन झाली पाहिजे, मग ती कोणीही असो. आपल्याकडे न्याय आहे आणि त्यासाठीच राज्यघटनेमध्ये राज्यांना आपण मार्गदर्शन तत्त्वे दिलेले आहेत जे न्यायप्रविष्ट नाही आहेत. म्हणजे ते जरी पाळले नाही तरी पण आपण न्यायालयात जाऊन दाद नाही मागू शकत. आपले जसे मूलभूत हक्क आहेत की माझा हा मूलभूत हक्क आहे, समानतेचा, जीवन जगण्याचा वगैरे सर्व आहे, बोलण्याचा अधिकार आहे, राहण्याचा अधिकार आहे, व्यवसाय करण्याचा, आंदोलन करण्याचा, सर्व आपल्याकडे जे फ्रीडम आहे ते मूलभूत फ्रीडम, जे आपण मूलभूत अधिकार आहेत ते आपल्याला आपले मिळालेच पाहिजे. नाही मिळाले तर आपण कोर्टात जाऊन आपण ते आपले मागू शकतो. पण DPSP असं नाही आहे. राज्यांना एक मार्गदर्शन तत्त्व दिलं, एक गाईडलाईन दिलेली आहे की तुम्ही असं करायला पाहिजे लोकांच्या हितासाठी. आणि जर तुम्ही तसं नाही केलं की लोक तुम्हाला नंतर नेक्स्ट टाईम तुम्हाला नाही निवडून देणार. हे कंपल्सरी नाही आहेत, पण ही एक नेत्यांसाठी एक चाबूक आहे की जर तुम्ही असं नाही केलं की तुम्हाला नेक्स्ट टाईम वोटर तुम्हाला वोट नाही देणार. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे काय आहे ते माहिती आहे का? हा वोटर आहे ना, यानेच त्याची ताकद ओळखायला हवी, त्याने त्याची ताकद ओळखायला हवी. तुला फक्त एक मतदान, एका दिवसासाठी मतदान करायची, जाऊन फक्त ते बटन दाबायचं एवढाच अधिकार नाही आहे. तू जेव्हा मतदान करतो तेव्हा सर्वात महत्त्वाची जबाबदारी तुझ्यावरतीच आहे. त्या शासनाच्या अगोदर तुझ्यावरती जबाबदारी आहे की तू कोणतं शासन निवडून देतो, कोणतं सरकार निवडून देतो, कसं निवडून देतो, कोणत्या तत्त्वावर निवडून देतो. समोरचा जर नेता येऊन तुला बोलतोय मी एवढं रोजगार निर्माण करेल, मी हा इन्फ्रास्ट्रक्चर मी उभा करेल, मी एवढे हॉस्पिटल्स काढेल, मी एवढ्या शाळा काढेल, ह्या गोष्टीवर तू निवडून देतो की मी मंदिरं बांधेल, मी धर्मामध्ये फूट पाडेल, की कोणता धर्म श्रेष्ठ आहे, की कोणता धर्म खतरेमध्ये आहे, हे बोलून जो नेता तुम्हाला वोट मागेल त्याच्यावर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला कोणत्या नेत्याकडे जायचं आणि कोणत्या नेत्याला तुम्हाला वोट करायचे. कारण आपण धर्मासाठी, आपल्याला धर्म स्वतंत्र आहे, निश्चितच आहे. मी कोणाच्या धर्माबद्दल बोलत नाही आहे की कोणाला जातीबद्दल बोलत नाही,
माझं म्हणणं आहे की प्रत्येक धर्म चांगलाच सांगतो. प्रत्येक धर्मामध्ये चांगली शिकवण दिली जाते. वाईट शिकवण कोणत्याच धर्मात दिली जात नाही. थोडे पॉईंट एखादी लूपहोल असू शकतात, असतीलही, पण ते पण सुधारण्याची जबाबदारी आपल्यावरतीच आहे. आपण त्याला कोणाला चान्स नाही दिला पाहिजे की त्याचा तो गैरफायदा घेईल. धर्माच्या नावाखाली तुम्ही डिवाइड अँड रूल करत असाल ना, तर तेव्हाच तुम्ही समजून जायला पाहिजे की ही व्यक्ती चुकीची आहे आणि इथे आपण ह्या मार्गावर नाही जायला पाहिजे किंवा ही व्यक्ती आपण निवडून नाही द्यायला पाहिजे. कारण ही व्यक्ती जर निवडून दिली ना, आज जरी आपण आपला धर्म वाचवण्याच्या नावाखाली आपण त्या व्यक्तीला निवडून देत असो, पण उद्या धर्म माणूसच नाही राहिला तर धर्म कुठून राहणार आहे? उद्या आपले मुलंच नाही राहिले तर त्या धर्माचं काय करायचं आहे? कारण धर्म हे एक गाईडलाईन दिलेली आहे. जशी संविधानामध्ये शासनकर्त्यांना मार्गदर्शन तत्त्व दिलेली आहेत ना, तसे माणसांना एक प्रॉपर गाईडलाईन दिलेली आहे. एका चांगल्या पाथवर चालण्यासाठी धर्म आहे. पण तो धर्म माणसासाठी आहे का मानव धर्मासाठी? हे सर्वात अगोदर आपण ठरवायला हवं. आपण ठरवायला हवं की आपण माणूस म्हणून जिवंत राहायला पाहिजे की काय? आपण जिवंत असू तर धर्म जिवंत राहील. आणि त्यापेक्षाही आपणच जर जिवंत नसू, बाकीच्या पुढच्या गोष्टी काय होत आहेत, भविष्यात काय होत आहेत, हे आपण नाही सांगू शकत. परंतु त्याचा जो गैरफायदा आहे ना, तो समोरचा माणूस ओळखू नये की तुम्ही काय करता, याचा कसा आपण त्याचा गैरफायदा घ्यायला पाहिजे. याचा वीक पॉईंट काय आहे? धर्म आहे का? मग त्याचा आपण तो वीक पॉईंट आपण यूज करू आणि आपण त्याचा वापर करून आपण त्याला वेड्यात काढू. आपण लहान मुलांना काय करतो, एकदम छोटा आहे आपण समजतो, अरे याला काय समजतं, आपण आहे ना त्याला काहीतरी लॉलीपॉप देऊ आणि तो खेळत बसेल, आपण आपला काम करून घेऊ. तसंच आपल्याला कोणतं तरी एक लॉलीपॉप दिलं जातं आणि आपण त्याच्यामध्येच रंगून राहतो आणि ते त्यांचे कामं करून घेतात, ते त्यांचा फायदा साधून घेतात. नको आहे आपल्याला असं. शासन आपल्याला असं पाहिजे की सर्वात अगोदर त्यांनी, माझ्या मते तर मला असं वाटतं की शासनाने ना सर्वात अगोदर शिक्षण आणि आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण बेसिक नीड आहे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य. माझ्यासाठी तर अन्न, वस्त्र, निवाराच्या अगोदर शिक्षण येतं. कारण जेव्हा शिक्षण आपण घेऊ ना, तेव्हा आपल्याला समजतं की आपण कसं राहायला पाहिजे. शिक्षणावरती आपल्याला समजतं की आपण काय खाल्लं पाहिजे, काय खाल्लं नाही पाहिजे. शिक्षणावरती आपल्याला समजतं की आपण कसं राहायला पाहिजे, कसं राहायला नाही पाहिजे. शिक्षणावरती समजते की आपली नैतिक जबाबदारी कोणती आहे, आपली सामाजिक, आपली आर्थिक, आपली राजकीय, सर्वच शिक्षणावरती आपण अवलंबून आहोत आणि आपल्याला शिक्षणच आपल्याला घडवतं. त्यामुळे आपल्याला शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. तर सरकारने, मला असं वाटतं की सरकारने सर्वात अगोदर शिक्षणावरतीच काम करायला हवं. एक तर सर्वांना समान शिक्षण पाहिजे, कोणतंच कॉम्पिटिशन नको, एकच सिलेबस पाहिजे. कारण वेगवेगळे सिलेबस देऊन तुम्ही तिथे मार्केटिंग करत राहता. म्हणजे बेसिक एक उदाहरण सांगते की एक कपडा आहे, आपल्याला कपड्यांची गरज कशासाठी असते? शरीर झाकण्यासाठी, बरोबर? पण आता त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन काय? ब्रँडेड कपडे. जेवढे ब्रँडेड तेवढे महागडे. शिक्षणाचं पण तुम्ही मार्केटिंग करत आहात. एकदम सरकारी शिक्षण, त्याचा सिलेबस, CBSE, ICWA, वेगवेगळे स्तर आणलेले आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन सुरू आहे. म्हणजे ब्रँडेड कपडे विकले जात आहेत शिक्षणामध्ये आणि जो सर्वात ब्रँडेड घालतो ना, तो सर्वात भारी दिसतो. अरे पण कपडे जेवढे तुम्ही बाहेरून चांगले घातले, पण आतमध्ये तुम्ही कसे आहात ना हे तुम्हाला माहिती. शिक्षणामध्ये पण जेवढं तुम्ही शिक्षण मोठा हाय लेवलचं देतायत आणि त्या मुलांची पातळी बघा की त्या मुलगा जो अभ्यास सिलेबस